भारतीय नेमबाज सिफ्ट कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? भारतीय नेमबाज सिफ्ट कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव कोणाला प्रदान करण्यात आला आहे? आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव राणा प्रताप कलिता यांना प्रदान करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका देशाने मित्र विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी मोहसिन नकवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणी कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला आहे? राजनाथ सिंह यांनी कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला आहे. केरळचे माजी मंत्री M.A. बेबी यांची कोणत्या पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे? केरळचे माजी मंत्री M.A. बेबी यांची माकप पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा हितेश गुलिया किती किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे? ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा हितेश गुलिया 70 किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय ठरला आहे. मनरेगा अंतर्गत मागील 5 वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे? मनरेगा अंतर्गत मागील 5 वर्षात महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. कोणता खेळाडू IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे? भुवनेश्वर कुमार हा खेळाडू IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. भारतीय क्रिकेट खेळाडू भुवनेश्वर कुमारने IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा कोणाचा विक्रम मोडला आहे? भारतीय क्रिकेट खेळाडू भुवनेश्वर कुमारने IPLमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा लसिथ मलिंगा यांचा विक्रम मोडला आहे. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाच्या नावावर आहेत? T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा क्रिस गेल या फलंदाजाच्या नावावर आहेत. आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 चीनमध्ये कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत? आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 चीनमध्ये 8 ते 13 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. हान्सा 3NG ट्रेन विमान कोणाद्वारे विकसित करण्यात आले आहे? हान्सा 3NG ट्रेनर विमान CSIR NAL यांच्याद्वारे विकसित करण्यात आले आहे. भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस INS वर्षा कोठे स्थापन करण्यात आला आहे? भारताचा पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस INS वर्षा आंध्र प्रदेश येथे स्थापन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन संकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र सरकारने अंबेजोगाई या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन संकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने कोणत्या देशावर 104% टॅरिफ कर लावला आहे? अमेरिकेने चीन देशावर 104% टॅरिफ कर लावला आहे. कोणत्या तारखेपासून देशात प्रत्येक राज्यात एकच RRB बँक असणार आहे? 1 मे तारखेपासून देशात प्रत्येक राज्यात एकच RRB बँक असणार आहे. NPCIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? NPCIच्या कार्यकारी संचालकपदी सोहिनी राजोला यांची नियुक्ती झाली आहे. सोहिनी राजोला यांची कोणत्या संस्थेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाली आहे? सोहिनी राजोला यांची NPCI संस्थेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाली आहे. बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत? बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धा 2025 मध्ये उझबेकिस्तान या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत. डोकरा कला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? डोकरा कला छत्तीसगड राज्याशी संबंधित आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिटी की ऑफ ऑनर सन्मान कोणत्या राज्याच्या महापौरांनी प्रदान केला आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सिटी की ऑफ ऑनर सन्मान लिस्बन शहराच्या महापौरांनी प्रदान केला आहे. न्यायिका सहकार्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत करार केला आहे? न्यायिका सहकार्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने नेपाळ देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत करार केला आहे.